अखेर भारत जिंकला, अमेरिका हरली, लॉकडाऊन रद्द झाले. सरकारच्या एका निर्णयामुळे सोन्याच्या भावात भयानक घसरण. कालपर्यंत लॉकडाऊन लागणार, युद्ध पेटले, त्यामुळे सोन्याच्या भावात अचानक वाढ पाहायला मिळाली होती. पण सरकारने एक असा निर्णय घेतला की ज्यामुळे अमेरिका तोंडावर आपटली. लॉकडाऊन लागण्याची शक्यता पूर्ण झिरो झालीये आणि ज्यामुळे सोने चांदीच्या भावात इतकी भयानक घसरण झाली की जी पाहून संपूर्ण बाजारामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. होय, तुम्हाला विश्वास बसणार नाही, जवळपास मागील 2 दिवसांपूर्वी सलग 8 दिवस सोनं घसरत होतं. कधी 1000 रुपयांनी, कधी 1500 रुपये. पण त्यानंतर सोन्याने एका दिवसातच 10,000 रुपयांची उसळी घेतली होती. त्याला कारण होतं अमेरिकेचे धोरण आणि लॉकडाऊनची शक्यता. पण मोदीजींनी एक असा निर्णय घेतलाय की ज्यामुळे अमेरिका तर तोंडावर आपटली, इराण देशाने आपल्या भारतासोबत हातमिळवणी केलीये. मित्र देश म्हणून त्यांनी जाहीर केलं आणि ज्यामुळे भारतामध्ये सोन्याचा भाव ऐतिहासिकरित्या आपटलाय. होय, तुमचा भरोसा बसणार नाही, कारण की टीव्हीवर तुम्ही सकाळी भाव बघितले असतील, ते भाव आता बदलले आहेत. आत्ताच 5 मिनिटांपूर्वी सोन्याचे नवे भाव जाहीर झाले आहेत. जे इराणने भारताला मित्र देश म्हणून जाहीर केलं, त्यानंतर सगळा खेळ पलटला. सगळ्या गोष्टींचे भाव आता टप्प्याटप्प्याने कमी होणार. पण सोन्याच्या भावामध्ये जी घसरण झाली, ती पाहून अक्षरशः जी विक्रेते आहेत त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. आजचे जर तुम्ही 18, 22 आणि 24 कॅरेटचे नवीन, ताजे आणि खरे भाव पाहिले तर तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की सकाळी जे पेपरला भाव आले होते किंवा जे टीव्हीला भाव पाहिले, सोशल मीडियावर बघितले, ते भाव आता बदलले आहेत. 5 मिनिटांपूर्वी इराण या देशाने भारताविषयी एक असं वक्तव्य केलं आणि भारताच्या एका निर्णयाने अमेरिका तोंडावर आपटलीये. आजचा भाव जर बघितला तर जणू ग्राहकांची लॉटरी लागणार आहे. सोनं इतकं स्वस्त झालंय की ज्याचे भाव पाहिल्यानंतर तुम्ही खुश झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की सगळ्यात आधी चांदीचे भाव बदलले. चांदी ही जवळपास 74,000 रुपयांनी घसरलीये. तुम्ही भाव खरोखर पाहिल्यानंतर तुम्ही आनंदित व्हाल. पहिला भाव चांदीचा आला होता जेव्हा 74,000 चांदी घसरली असं समजलं. पण त्यानंतर सोनाचे भाव आले आणि तो भाव ऐकून तर अक्षरशः लोक दुकानाकडे धावले आहेत. पहा, सगळीकडे चर्चा आहे की लॉकडाऊन लागणार. गॅस सिलेंडर लोकांना मिळत नाहीये, पेट्रोलचे भाव वाढल्याची बातमी त्या ठिकाणी आली, डिझेलचे भाव वाढल्याची बातमी आली. पण मध्यरात्रीतूनच मोदींनी असा एक निर्णय घेतला की ज्यामुळे अमेरिका तर निस्तनाबूत झालीच, पण इराण या देशाने भारताबरोबर एक असा करार केला की ज्यामुळे भारतामध्ये भारताचा रुपया जबरदस्त तेजीमध्ये आलाय. आणि जेव्हा रुपया तेजीत येतो, रुपयाची जेव्हा हालचाल वाढते, तेव्हा डॉलर घसरतो आणि सोनं जे आहे ते भयानक कोसळतं. सगळ्या गोष्टी आता भारताच्या म्हणण्यानुसार होणार. पहा, सकाळी जे भाव आले होते ते नेहमीप्रमाणेच आले होते, ज्याच्यामध्ये थोडीशी वाढ झालेली दिसून आली होती. ग्राहक ते भाव पाहून थोडेसे नाराज झाले होते. पण अचानक हा निर्णय घेतला आणि त्यानंतर भाव अक्षरशः इतके भयानक कोसळले की कुणी त्याचा विचारच केला नव्हता. सगळ्यात आधी चांदीने खरेदी टाकली. चांदीने खरी सुरुवात केली. चांदीने नारळ फोडला. चांदीचा भाव 74,000 रुपयांनी घसरला अशी बातमी आली. भरोसा बसत नव्हता. त्यानंतर सोन्याचा भाव जाहीर झाला आणि तो भाव ऐकून लोक अक्षरशः काही जण तर प्रचंड खुश झालेले आहेत. मग नेमका काय भाव आहे आजचा? किती रुपयांनी सोनं पडलं? 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा भाव नेमका काय आलेला आहे? लॉकडाऊनची स्थिती नेमका कशा पद्धतीने आता गेलेली आहे? देशामध्ये काय नवे नियम आता लागू होणार? सोने चांदीचे भाव घसरले आहेत, पण आता हे भाव राहणार का? हे किती दिवस राहणार? ही पडझड किती दिवस राहणार? हे समजून घेण्यासाठी तज्ज्ञ लोकांशी संपर्क केलेला आहे आणि त्यांच्याशी बोलून तुमच्याकरता आतली माहिती आणलेली आहे. आता तुम्ही नेमकं काय करायचं? तुम्ही लगेच पळत जाऊन सोनं खरेदी करायचं की थांबायचं? कारण की सोनं परत वाढणार आहे का अजून जास्त घसरणार आहे? हा देखील मुद्दा आम्ही तुमच्यासाठी क्लिअर केलेला आहे. पहा, नुसते दररोज भाव पाहून काहीच उपयोग नाही. कोणत्या भावाला खरेदी करायचा आणि कोणत्या भावाला खरेदी करायचं नाही, हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटांचा राहिलाय. या 2 मिनिटांमध्ये सगळ्यात आधी आपण तुम्हाला सोने चांदीचे भाव सांगणार आहोत. काय भाव झालेले आहेत सोन्याचे? 18 कॅरेटचे भाव, 22 कॅरेटचे, 24 कॅरेटचे भाव काय झालेले आहेत? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, चांदी इतकी कशी काय घसरली? काय याच्या मागे कारण आहे? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला कुणीच सांगत नाही, ती गोष्ट म्हणजे तुम्ही काय करायचं. जवळपास 100हून अधिक तज्ज्ञ लोकांची आम्ही काही ठिकाणी फोन कॉलवर तर काही ठिकाणी समक्ष जाऊन त्यांच्या मुलाखती घेतल्यात आणि त्यांच्या अनुभवातून ही महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगितली आहे. माहिती अशी आहे की सोनं जे विकतात फक्त त्यांनाच माहिती असते, ग्राहकांना कधीच माहिती नसते. त्यामुळे ग्राहकांचा कधीच फायदा होत नाही.
पण आता तसं होणार नाही. आमच्या टीमने आता तुमच्यासाठी आतली माहिती आणलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात तुम्ही मध्ये सोडू नका. आता पहा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, की काय होणार आहे आता, सध्याचे भाव काय आणि तुम्ही काय करायचं. वेळ वाया न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. अखेर सोन्याचा तो फुगा फुटलाच की काय? सोन्याच्या भावात पहिल्यांदाच अशी भयानक पडझड पाहायला मिळतेय. सरकारचा तो एक अघोषित निर्णय आणि धाडकन सोन्याचे भाव कोसळले. खरंच सोनं इतकं जोरात आपटलंय की सोनं खरेदी करणाऱ्या आपल्या तमाम ग्राहकांसाठी ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी ठरतेय. फक्त 5 मिनिटांपूर्वी सोन्याचे ताजे दर जाहीर झालेत. बघा, तिकडे युद्ध चालू आहे, वस्तू महाग होत आहेत, डॉलरच्या तुलनेत आपला रुपया पार थकलाय, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार अशी नुसती चर्चा आहे, गॅस सिलेंडर तर आधीच मागलेत, सगळीकडे नुसती महागाईची ओरड आहे. पण आपलं सोनं मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून हळूहळू खाली येत होतं. नक्की काय घडतंय हे कुणालाच कळेना. ग्राहक सुद्धा गोंधळात पडले होते की नक्की काय करावं. पण आज जे अंतिम भाव आलेत त्याची खरी ठिणगी तर चांदीने टाकली. चांदीत एका झटक्यात 74,000 रुपयांची घसरण दिसली. आता एवढी पडझड पाहून ग्राहक तर सुखावलेत, पण सोन्याच्या दुकानदारांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. कारण आता इतक्या कमी रेटमध्ये त्यांनी आधीच महाग दराने आणलेली चांदी विकायची कशी, हा मोठा पेच त्यांच्यासमोर उभा ठाकलाय. पण तेवढ्यात सोन्याचे रेट जाहीर झाले आणि मार्केटमध्ये अक्षरशः एकच गडबड उडाली. आज सराफ बाजारामध्ये लोकांची रेकॉर्डतोड गर्दी झाली आहे. तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, पण सोन्याची जी नखरेबाजी चालली होती ती आता कायमची बंद झाली आहे. आपला सामान्य माणूस आज जाम खुश आहे. आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे जे कोसळलेले आणि एकदम स्वस्त झालेले नवे भाव आहेत, ती ऐकले तर तुम्ही आनंदाने नाचूच लागाल. पण थांबा, एक महत्त्वाची गोष्ट. आजचे भाव मी तुम्हाला वेळ न घालवता लगेच सांगणारच आहे. चांदीची ती भयानक पडझड तर तुम्ही ऐकलीच, पण सोन्याचे नेमके आकडे काय आहेत ते पुढे सांगतोच. पण माझं एक बोलणं नीट ऐका. भाव ऐकताच लगेच खरेदीला धावू नका, कारण सरकारने युद्धाबाबत एक अत्यंत डेंजर घोषणा केली आहे. अमेरिकेच्या बाबतीत भारताने असा एक मोठा निर्णय घेतलाय, ज्यामुळे सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे सरकारची ती गुपित रणनीती काय आहे हे नीट समजल्याशिवाय हा व्हिडिओ चुकूनही बंद करू नका. गेल्या काही दिवसांपासून सोनं थोडं थोडं उतरत होतं. ग्राहकांना काहीच सुचत नव्हतं. पण आज तर इतकी घसरण झालीय की लोकांची मतीच गुंग झालीय. त्यामुळे तुम्ही नेमकं आता काय करायचं आणि सरकारचा नेमका प्लॅन काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच लागेल. नीट समजून घ्या. तुम्हाला वेळीच सावध करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ अगदी तातडीने बनवलाय. याआधी आपण रशिया-युक्रेनच्या भांडणात पाहिलं होतं की भाव कसे गगनाला भिडले होते. मग आता इराण आणि इस्रायलचा वाद पेटलेला असताना हे दर अचानक जमिनीवर कसे काय आले? हे गणित समजून घेणं तुमच्या फायद्याचं आहे. आज आपण या व्हिडिओत ताजे दर तर पाहणारच आहोत, सोबतच 18, 22 आणि 24 कॅरेटमध्ये किती रुपयांची मोठी सूट मिळाली आहे तेही सांगणार आहे. पण मूळ प्रश्न असा आहे की ही मंदी नक्की किती दिवस टिकेल? आता सोनं घेणं शहाणपणाचं ठरेल की ही फक्त एक फसवणूक आहे? ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे की भाव अजून खाली जाणार आहेत? तुमच्या हातातून ही संधी निसटून तर जाणार नाही ना? अशा गंभीर विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत. आमच्या टीमने 100 पेक्षा जास्त मार्केट तज्ज्ञ आणि बड्या सोनारांची चर्चा केली आहे, ज्यांनी काही सिक्रेट गोष्टी उघड केल्यात. जर ही माहिती तुम्हाला कळाली तर तुमचा लाखांचा फायदा नक्कीच होईल. बघा, हा काही साधासुधा व्हिडिओ नाहीये. तुम्हाला वाटेल फक्त रेट बघू आणि व्हिडिओ सोडू, पण लक्षात ठेवा, रेट तर पुढच्या 20 सेकंदात मिळतीलच, पण आता नक्की कोणतं पाऊल उचललं पाहिजे हा खरा विषय आहे. तर मग आजचे सोन्याचे ताजे भाव काय आहेत, चांदी काय भावाने आज विकली जात आहे, या महत्त्वाच्या मुद्द्याकडे आता आपण वळतोय. चांदीच्या भावाने जर आपण पाहायला गेलं तर 233 रुपये प्रति ग्रॅम आज चांदी आहे. म्हणजेच एका तोळ्यासाठी 2,330 रुपये प्रति तोळा, म्हणजेच एका किलोसाठी 2,33,000 रुपये ही चांदी आहे. आता ही जी चांदी आहे तर ही युद्ध सुरू होण्याच्या दिवशी साधारणपणे ही चांदी जवळपास 300 रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच 3 लाख रुपये प्रति किलोच्या आसपास होती. आणि आजचा जर दर बघितला तर तो 233 रुपये आहे. म्हणजे साधारणपणे एक जर हिशोब केला तर 67,000 रुपयाची एक ओव्हरऑल घसरण याच्यामध्ये दिसत आहे. आता काही काळामध्ये ती वाढली, त्यानंतर पुन्हा कमी झाली, तर हा मुद्दाही ते लक्षात घेणं गरजेचं आहे. आता सोन्यामध्ये काय हालचाल झाली, 18 कॅरेट सोन्याचा जर भाव आपण बघितला तर तो आहे 11,199 रुपये प्रति ग्रॅम. म्हणजेच एका तोळ्यासाठी 18 कॅरेट 1,11,990 रुपये प्रति तोळा आहे.
आता 18 कॅरेट सोनं हे हिऱ्याच्या दागिन्यामध्ये वापरलं जातं. याचे दागिने कोणी बनवत नाही. दागिने याचे बनवले जातात 22 कॅरेटचे. पण सगळ्यात महत्त्वाचा भाव असतो 24 कॅरेटचा. त्याच्यावरनं सगळे भाव ठरतात. तो 24 कॅरेटचा भाव आपण आधी जाणून घेतोय. 24 कॅरेटचा भाव आहे 1,46,300 रुपये, म्हणजेच एका ग्रॅमसाठी 14,630 रुपये प्रति ग्रॅम हे 24 कॅरेट सोनं आहे. त्यानंतर 22 कॅरेट सोनं हे आज आहे 1,32,940 रुपये प्रति तोळा, म्हणजेच एका ग्रॅमसाठी 13,294 रुपये प्रति ग्रॅम हे 22 कॅरेट सोनं आहे. आता हे जे सोनं आहे हे साधारणपणे 1,60,000 रुपयाच्या आसपास हे त्या ठिकाणी वाढत वाढत जाऊन तिथे पोहोचलं होतं आणि कमी होत होत हे 1,40,000पर्यंत आलं होतं. म्हणजे 20,000 रुपयाची घसरण याच्यामध्ये झाली होती. पण पुन्हा एकदा याच्यामध्ये थोडीशी वाढ दिसायला लागली आहे. ही वाढ का दिसते आहे? कारण की युद्धाची परिस्थिती आता थोडीशी कंट्रोलमध्ये येताना दिसत आहे. भारत आणि इराणचे संबंध त्या ठिकाणी सुधारले आहे. अमेरिकेने युद्धबंदीचा एक प्रकारे घोषणा केल्याची बातमी समोर आली आणि ज्यामुळे ओव्हरऑल डॉलरचे भाव कमजोर झाले आणि ज्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढलेली आहे. तर हेच याच्या मागचं कारण आहे. पुन्हा जर युद्धाचा भडका उडाला तर पुन्हा देखील हे सोनं घसरू शकतं, अशा प्रकारची शक्यता याच्यात वर्तवण्यात आली. तर सध्याचा जो भाव आहे तो तुमच्यासाठी योग्य आहे का? तुमच्या मते किती भाव असायला पाहिजे? तुमचा आकडा नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.